आता बातमी आहे देशातल्या आजच्या सर्वात मोठ्या घडामोडीची। राजधानी दिल्लीमध्ये आज कॉकरोच जनता पार्टीचा एल्गार पाहायला मिळालाय। एक पुस्तक एक तिरंगा घेऊन या असं सीजेपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांनी आवाहन केलं। दिल्लीच्या रस्त्यावर पोलिसांचा मोठा फौजफाटा पाहायला मिळतोय। आज राजधानी दिल्लीमध्ये बऱ्याच घडामोडी घडणार आहेत। अभिजित दिपके यांनी सर्वांना आवाहन केलं। विशेष म्हणजे या आंदोलनामध्ये एक पुस्तक आणि एक तिरंगा घेऊन या असं अभिजित दिपके यांनी आवाहन केलं। दिल्लीच्या रस्त्यावर पोलिसांचा मोठा फौजफाटा पाहायला मिळणार आहे। अभिजित दिपके यांनी या संदर्भात एक ट्विट केलेलं आहे। त्यामुळे आज राजधानी दिल्लीमध्ये हे आंदोलन केलं जाणार आहे। जंतर मंतर जे एक आंदोलनासाठी प्रसिद्ध असं नवी दिल्लीमधलं ठिकाण आहे, त्या ठिकाणी हे आंदोलन होणार आहे। नीट परीक्षेसंदर्भातला जो महाघोटाळा झाला त्यामुळे देशभराला हादरा बसला। बऱ्याच विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। तब्बल 22 लाख विद्यार्थ्यांचं यामध्ये नुकसान झालं आणि याला सरकार जबाबदार आहे। आणि याच संदर्भात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी सरकार जबाबदार आहे असं म्हणत आता कॉकरोच जनता पार्टीचा एल्गार पाहायला मिळालाय। कॉकरोच जनता पार्टीची थोडीशी पार्श्वभूमी पाहिली तर कॉकरोच जनता पार्टीचं प्रत्यक्ष मैदानातील हे पहिलंच आंदोलन आहे। सोशल मीडियावरती धुमाकूळ घालणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीचा आज एल्गार देशाची राजधानी दिल्लीमध्ये पाहायला मिळणार आणि विशेषतः याच आंदोलनामुळे या आंदोलनामध्ये एक पुस्तक आणि एक तिरंगा घेऊन या असं आवाहन अभिजित दिपके यांनी केलं आहे। महाविकास आघाडी असतील, इंडिया आघाडीच्या बऱ्याच नेत्यांच्या माध्यमातून या संदर्भात प्रतिक्रिया आलेल्या होत्या। राजकीय विश्लेषक तज्ञांनी सुद्धा या प्रकारच्या प्रतिक्रिया दिलेल्या होत्या। मात्र भाजपच्या माध्यमातून विशेषतः सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून सीजेपीवरती आरोप झाले की देशात अराजकता निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्यासाठीच या घडामोडी घडतायत अशा प्रकारचा आरोप भाजपच्या माध्यमातून करण्यात आला आहे। अभिजित दिपके आता दिल्ली विमानतळावर दाखल झालेत। मोठी अपडेट आता समोर येते। अभिजित दिपके हे दिल्ली विमानतळावरती दाखल झालेत। आंदोलनाच्या ठिकाणी म्हणजे नवी दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणी जाऊन अभिजित दिपके हे आंदोलन करणार आहेत। दिल्लीत आज कॉकरोच जनता पार्टीचा एल्गार पाहायला मिळणार आहे आणि या आंदोलनामध्ये एक पुस्तक आणि एक तिरंगा घेऊन या असं ट्विट अभिजित दिपके यांनी केलेलं आहे। दिल्लीच्या रस्त्यावरती पोलिसांचा मोठा फौजफाटा पाहायला मिळतोय। पोलिसांचा मोठा बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा त्या ठिकाणी तैनात आहे। त्यामुळे आज या ठिकाणी नेमक्या काय घडामोडी घडतात राजधानी दिल्लीमध्ये आंदोलकांना खरं तर ही सुद्धा चर्चा आहे, ही सुद्धा माहिती मिळाली आहे की या संदर्भात अद्याप पोलिसांची परवानगी नाही। मात्र त्यामुळेच पोलिसांची परवानगी नसताना सुद्धा सीजेपीच्या माध्यमातून हे आंदोलन कशा प्रकारे हाताळलं जातं हे पाहणं महत्वाचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।